Cancer Healer Center, a new beginning. अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अपमान, मग कराकडे लोट. संजय राऊतांचं मोठं विधान. औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला. रायगडावर कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरून सुद्धा जोरदार टीका. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा. निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी. एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला. काही लोक त्यांच्या गावी सुद्धा जाऊन आले असतील. आदित्य ठाकरेंचा निशाणा. रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या संभाजीराजेंना अमित शहांच्या रायगड या भेटीचं निमंत्रण नाही. तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले भाजपचे असल्यानं त्यांना निमंत्रण. संजय राऊतांची टीका. कोरटकरला संरक्षण देणं चुकीचं. सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर. तर सुरक्षा असेल तर ती फडणवीस काढून घेतील. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नाही. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काहीही चालत नाही. बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. विद्यार्थी फुटले नाहीत तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना सवाल. विद्यार्थ्यांच्या फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांच्या गुणवत्ता सुधारा, रोहित पवारांचा सल्ला. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपींचं टोकाचं पाऊल. अक्षय शिंदे सारखी विशाल गवळीची सुद्धा हत्या केली. आरोपीच्या वकिलांसह आईवडिलांचा आरोप. तर आरोपीला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्यानं आत्महत्या केल्यानं सुद्धा आम्हाला न्याय मिळालाय. पीडितेच्या वकिलांचं वक्तव्य. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटिसा. एजेएल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबाड यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेमध्ये मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचाही सल्ला. ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी. तर गबाड यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसची विनंती. तर सरकार आणि निवडणूक आयोगानं ईव्हीएम मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याची सुद्धा मागणी. भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सुरक्षितच, गबाड यांचा दावा. तर भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी हा दावा फेटाळला. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यामुळे ईव्हीएम सुरक्षितच, आयोगाचं स्पष्टीकरण. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 17 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा. दरम्यान राजस्थानमध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू. 16 एप्रिलपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%वर. कडक उन्हाळा आणि जलद गतीनं होत असलेले बाष्पीभवन यामुळे पाणीसाठा आटला. मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार. तर एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार. नव्या सेवेसाठी सध्या लोकल फेऱ्या रद्द करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी. तर लवकरच प्रवीण परदेशींच्या नियुक्तीचे आदेश जारी होणार. महाराष्ट्राचे भूषण गवई होणार. सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश. 14 मे रोजी गवई 52 सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार. तर 6 महिन्यांच्या कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील आंदोलनात हिंसाचार. 3 जणांचा मृत्यू, 150 जणांना अटक. तर 15 पोलीस जखमी. बीएसएफचे जवान या ठिकाणी तैनात. स्मार्टफोन्स, लॅपटॉप, सेमीकंडक्टर सारख्या वस्तूंना टॅरिफमधून वगळलं. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय. ऍपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून या निर्णयाचं स्वागत. आयपीएलमध्ये आज 2 लढती रंगणार. दुपारी 3:30 वाजता बंगळुरू विरुद्ध राजस्थानची लढत. तर रात्री दिल्ली आणि मुंबईमध्ये सामना रंगणार.
Cancer Healer Center, a new beginning.